आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचं आगमन, घरोघरी होणार बाप्पाची प्रतिष्ठापना। दुपारी 1:30 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त। पुढील 10 दिवस राज्यामध्ये रंगणार चैतन्याचा सोहळा। लालबागच्या राजाची पहाटे 4 वाजता प्राणप्रतिष्ठा। कालपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। लालबागच्या राजाचं यंदाचं 92वं वर्ष। गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठा संपन्न। यंदा सजावटीसाठी रामेश्वरममधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती। बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रात्रीपासूनच रांगा। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 11:11 प्राणप्रतिष्ठा होणार। श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामचार्य महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार। उद्धव ठाकरे प्रथमच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे घेणार दर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी दरे गावी जाणार। यंदा मुक्तगिरी आणि लुईसवाडी ठाणे इथं गणपतीची स्थापना होणार नाही। गणेशोत्सवानिमित्त वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील फेऱ्या वाढवल्या। आजपासून 6 सप्टेंबरपर्यंत रात्री 1 वाजेपर्यंत मेट्रो धावणार। मुंबईतील गणेश भक्तांना दिलासा। गणेशोत्सव काळामध्ये पुणे मेट्रो दर 3 मिनिटाला धावणार। स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दरम्यान धावणार मेट्रो। पुणेकरांना उशिरापर्यंत देखावे पाहता येणार। आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना हायकोर्टाची मनाई। नवी मुंबईमध्ये खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची कोर्टाकडून राज्य सरकारला मुभा। हायकोर्टाच्या मनाई आदेशानंतरही मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम। आज सकाळी 10 वाजता जरांगे मुंबईकडे कूच करणार। आम्ही शांततेत मुंबईला जाणार, जरांगेंचं आश्वासन। मराठा आरक्षणासाठीच्या न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। शिंदे समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्याचं आश्वासन। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, आता आणखी काय पाहिजे? छगन भुजबळांचा सवाल। तुमच्या घरात कुणी जबरदस्ती घुसत असेल तर विरोध करणारच ना। 54% ओबीसींना रस्त्यावर टाकणार का? भुजबळ कडाडले। आजपासून भारतावर 50% अमेरिकन टॅरिफ। अधिसूचना जारी। ट्रम्प यांचे मोदींना 4 फोन। आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना वेग। हायकोर्टाचा निर्णय 3 महिन्यात बंधनकारक। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश। न्यायाधीशांकडून अनेक महिने निकाल राखून ठेवण्याच्या सवयीवर सुप्रीम कोर्टाची तीव्र नाराजी। श्रीलंकेने कांद्यांवरील आयात शुल्क 5 पट वाढवलं। 10 रुपयांवरून थेट 50 रुपये प्रति किलो दर। भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होणार। सिडको भूखंड घोटाळा प्रकरणी संजय शिरसाट यांच्यावर 7 सप्टेंबरपर्यंत कारवाई करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करणार। आमदार रोहित पवार यांचा इशारा। उल्वे इथल्या घोटाळ्याशी संबंधित जमिनीची रोहित पवारांकडून पाहणी। मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा। वंदे भारत मराठवाड्याच्या समृद्धीचं नवं दार उघडेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबई ते कोकण रोरो बोट सेवा सुरू होणार। बंदरे विकास मंत्री नितेश राणेंकडून M2M बोटीची पाहणी। 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्या बोटीतून नेण्याची सोय। किमान 2500 रुपये ते कमाल 9000 रुपये तिकीट। मोनोरेल दुर्घटना प्रकरणात 2 अधिकारी निलंबित। मोनोरेल अडकलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश। समितीचा अहवाल आल्यानंतर घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई होणार। विरार पूर्वेकडील विजयनगरमधील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा एक भाग कोसळला। इमारतीमध्ये 30 ते 35 कुटुंब राहत असल्याची माहिती। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 ते 9 जणांना बाहेर काढलं। इतरांचा शोध सुरू।
छत्तीसगडमधील पावसामुळे दक्षिण गडचिरोलीमध्ये पूरसदृश स्थिती। भामरागड तालुक्याचा 35 गावांशी संपर्क तुटला। गर्भवती महिलेला रेस्क्यू करून पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील ढगफुटीमुळे अचानक पूर, 10 ते 15 घरं गेली वाहून। आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू। लष्कराकडून बचाव कार्य सुरू। भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलली।